प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बायबलमधून एक वचन बघणार आहोत. फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन आपल्याला असं सांगतं, कशाचीही काळजी करू नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. आपली परिस्थिती कशी असू दे, किती वाईट असू दे, किती बिकट असू दे, ती परिस्थिती आपण जगाला न सांगता, कोणा दुसऱ्या माणसाला न सांगता, तर ती विनंती, ती परिस्थिती, जे पण आपल्या प्रार्थनेच्या विनंत्या असतील ते आपण आपल्या परमेश्वराला सांगितल्या पाहिजे. जगापुढे सांगून त्याचं फळ आपल्याला काहीच भेटणार नाही. तर आपण ती आपली परिस्थिती, आपल्या प्रार्थनेच्या विनंत्या आपण आपल्या परमेश्वराकडे सांगायला पाहिजे. आमेन. आमेन. जसं देवाचं वचन सांगतं की नेहमीच आपण प्रार्थना केली पाहिजे आणि आपले जे विनंत्या आहेत ते सर्व आपण आपल्या परमेश्वरासमोरच मांडणं गरजेचं आहे. लोकांसमोर आपण सांगणं किंवा लोकांना काही गोष्टी आपले जीवनात जे घडत आहे ते सांगणं, त्यापेक्षा परमेश्वराला प्रत्येक गोष्ट सांगणं हे महत्वाचं आहे. कारण कोणी आपलं सांत्वन करू शकत नाही या जगामध्ये. आमेन. आपली किती वाईट परिस्थिती असली, आपली अडचण कोणी समजून घेऊ शकत नाही. आपण जरी कोणाला सांगायचा प्रयत्न केला, ते आपल्या समोर असं दाखवतील की त्यांना खूप आपली काळजी आहे, खूप आपली काळजी वाटते, आपल्यावर खूप प्रेम करतात, असं ते दाखवतील. पण मनापासून कोणी प्रेम करत नाही, किंवा जरी करत असले मनापासून प्रेम, ते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एकच आहे, तो म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्त आणि आपला स्वर्गीय पिता. आणि आपण जेव्हा स्वर्गीय पित्याकडे आपली मागणी मांडतो, आपली सर्व गरजा आपण त्याला सांगतो, त्यावेळेस तो नक्कीच आपली प्रार्थना ऐकतो. आमेन. आपण आता ह्या काळामध्ये बघत आहे की काही गोष्टी घडत आहेत आपल्या आजूबाजूला. आपण कदाचित ते ऑब्झर्व केलं असेल किंवा ऑब्झर्व केलं नसेल, पण आपण जर बघितलं तर जसं बायबलमध्ये सांगितलंय तसंच घडत आहे. खूप साऱ्या गोष्टी जगामध्ये घडत आहे. करप्शन, लोक करप्शन करतात. खूप साऱ्या गोष्टी पॉलिटिक्समध्ये आणि अनेक क्षेत्रामध्ये जगातल्या करप्शन हे आपल्याला बघायला भेटतं. इलेक्शनमध्ये फ्रॉड, आपल्याला सगळं न्यूजमध्ये कळतंय, ते बरोबर आहे. पण काही गोष्टी परमेश्वर घडू देतो, कारण ते घडणं गरजेचं आहे. कारण बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे शेवटच्या काळाबद्दल जसं प्रभूजींनी सांगितलं, अनेक संदेष्टांनी सांगितलं, हे गोष्टी घडणं गरजेचं आहे की शेवटच्या काळामध्ये हे गोष्टी घडणार आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. लोक स्वार्थी बनतील, स्वतःवर प्रेम करणारे बनतील, पैशावर प्रेम करणारे. आणि शेवटच्या काळामध्ये प्रभूच्या येण्याच्या आधी हे सर्व गोष्टी घडणं गरजेचं आहे. आणि प्रभूंनी सांगितलं की तो येण्याआधी त्याच्यावर जे विश्वास ठेवते, त्याच्यावर जो विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला विश्वासात टिकणं गरजेचं आहे. त्याच्या नावामुळे, प्रभू येशूच्या नावामुळे जे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात त्या लोकांचा छळ केला जाणार आहे. त्या लोकांना विनाकारण त्रास देण्यात येणार आहे. हे प्रभू येशूने ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझ्या नावाने तुमचा छळ होणार, आणि जर असं झालं तर तुम्ही धन्य आहात, कारण स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आणि आज आपण बघतो काही लोक ज्यांना या जगामध्ये अधिकार आहे, ते अधिकाराचा गैरवापर करतात. चर्चवर हल्ले होतात, देवाच्या सेवकांवर, पास्टरांवर, पाळकांवर हल्ले होत आहेत. परमेश्वर प्रत्येक गोष्ट कंट्रोल करतो, पण प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या हातामध्ये आहे. पण काही गोष्टी परमेश्वर घडू देतो, कारण हे घडणं गरजेचं आहे. आणि तेच आपण बायबलमधून बघणार आहे की परमेश्वर हे गोष्टी का घडू देतो. आपण मत्तेयाचा 13वा अध्याय 24 पासून 30 पर्यंत बघणार आहे. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरिले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशूने एक दाखला सांगितला लोकांना. एक मनुष्य जो चांगले बी पेरतो, ते चांगलं बी म्हणजे देवाचं वचन आणि सुवार्ता हे जगाला सांगण्यात आली आहे. आणि तेच देवाचं राज्य आहे. देवाच्या राज्याबद्दल जगाला सांगण्यात आलं. प्रभू येशूचं येणं या जगामध्ये यासाठीच झालं की त्याने देवाचं राज्य जगाला दाखवलं, स्वर्गातील गोष्टी त्याने प्रगट केले, स्वर्गातील रहस्य त्यांनी सांगितले. आणि तेच आपल्याला त्यांनी सांगितलं, त्यांनी आज्ञा केली की जगाला जाऊन सुवार्ता सांगा. जे मी तुम्हाला शिकवलं, जे मी तुम्हाला सांगितलं, जे मी तुम्हाला सांगून ठेवलंय, जे तुम्हाला मी सांगत आहे, ते सर्व गोष्टी जगाला सांगा. आणि हे जे परमेश्वराने आपल्यासाठी इतकं प्रेम दाखवलेलं आहे ते जगाला कळणं गरजेचं आहे. कारण त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आणि हे जगाला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूजी या ठिकाणी म्हणत आहे की कोणी एक मनुष्य जो चांगलं बी पेरतो, चांगलं काम करतो, म्हणजे सुवार्थ सांगतो, देवाचं वचन शेअर करतो, तर हेच देवाचं राज्य आहे. देवाची सुवार्थ वाढत आहे. आणि जसं देवाची सुवार्थ वाढत आहे तसं आपण पुढे बघतो की प्रभूशी आपल्याला काही गोष्टी अजून सांगतो. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. आता या ठिकाणी प्रभूशी सांगतो की आपण बघत आहे देवाचं कार्य वाढत आहे, देवाचं राज्य जवळ आलं आहे, प्रभूचं येणं जवळ आलं आहे आणि सुवार्थ देखील वाढत आहे. आपल्याला सुवार्थ समजलेली आहे, आपल्याला प्रभूशी माहिती आहे, पण काही वेळेस आपण झोपेत असतो आणि त्याच वेळेस सैतान येतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला फसवण्याचं काम करतो, आपल्याला प्रभूपासून दूर घेऊन जाण्याचं काम करतो. आणि या ठिकाणी प्रभूशी म्हणत आहे की वैरी येतो आणि त्या ठिकाणी निधन पेरण्याचं काम करतो. ज्या ठिकाणी सुवार्थ घडत आहे, ज्या ठिकाणी देवाचं कार्य होत आहे,
त्या ठिकाणी सैतान त्याच्या निवडलेल्या लोकांना, त्याच्या लेकरांना फसवण्याचं काम करतो. तरी पण प्रभू येशू आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून शेवटपर्यंत, त्याच्या येण्यापर्यंत आपल्याला त्या विश्वासात टिकून राहणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो सैतान फसवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की निधन पेरण्याचं काम वैरी करतो. ते कसं करतो? तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण काय करतो? आपण परमेश्वरावरच आपण डाऊट करतो. आपल्याला फक्त एखादी गोष्ट मिळवायची आहे किंवा आपल्याला आशीर्वाद मिळवायचे किंवा आपल्याला चांगलं जॉब पाहिजे, पैसा पाहिजे, एखादी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी जर आपण देवाकडे येतो, आपण प्रभूची प्रार्थना करतो किंवा प्रभूवर विश्वास ठेवतो, तर आपला शेवटच्या काळामध्ये टिकाव होणार नाही. कारण हे सैतान फसवण्याचं काम करतो. आणि ह्यामुळेच प्रभूशी या ठिकाणी सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये हे गोष्टी घडणार आहेत. शेवटच्या वेळेस लोक पळतील, चिन्ह आणि चमत्काराच्या मागे पळतील. कारण त्यांना चिन्ह पाहिजे, चमत्कार पाहिजे, जीवनामध्ये त्यांना काहीतरी पाहिजे. ते मिळवण्यासाठी ते प्रभूकडे येतील. पण जे फक्त एखाद्या गोष्टीसाठी, एखादा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा स्वतःची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रभूकडे येतात, ते त्याच्यावर खरं विश्वास ठेवत नाहीत. कारण ते आपल्या स्वार्थीपणाने प्रभूकडे येतात. एखादं स्वार्थी स्वभाव घेऊन काहीतरी मला भेटल, माझा आजार बरा होईल किंवा काहीतरी होईल म्हणून प्रभूकडे येतात. पण आपल्याला प्रभूवर यासाठी विश्वास ठेवायचा आहे की आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचंय. आपल्याला त्याच्याबरोबर त्याच्या स्वर्गामध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, स्वर्गीय पित्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला राहायचंय सार्वकालिक जीवनामध्ये. आपल्याला जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर त्या सार्वकालिक जीवनासाठी त्याने आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून जरी जगातल्या गोष्टी, काही गोष्टी नाही भेटले तरी प्रभूवर विश्वास तेवढाच आपला पक्का पाहिजे. आणि प्रभूमध्ये जर आपण आलो तर सर्व गोष्टी आपल्याला फॉलो करणार, सर्व गोष्टी भेटणारच आहेत. पण आपला फोकस प्रभूवर पाहिजे. एखादा आशीर्वाद, एखादं गोष्ट, जॉब, पैसा, हिलिंग किंवा कोणतीही गोष्ट आपल्याकडे जी कमतरता आहे ती भेटेल म्हणून प्रभूवर आपण विश्वास ठेवतो, प्रभूकडे येतो, तर आपण शेवटच्या काळात टिकू शकत नाही. कारण पुढे आपण बघतो प्रभू सांगतो की तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्यांना म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? प्रभू या ठिकाणी म्हणतो की चांगलं बी पेरलं, सुवार्तेचं काम झालं, तर त्यामध्ये निधन कुठून आलं? है ना, आपल्यासाठी सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. प्रभू येशूनी आपल्यासाठी ते वधस्तंभ उचललं, त्याने स्वतःचा त्याग केला, परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राचं अर्पण केलं. ही सुवार्ता आपल्याला सांगण्यात आली आहे. पण आपण काय करतो? त्याचं रक्त, त्याचं शरीर, त्याला सोडून आपण दुसऱ्या गोष्टींच्या मागे जातो. त्यांनी जी आपला उद्धार केलेला आहे त्या गोष्टीला न मिळवता आपण एखादी दुसरी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे सैतान आपल्याला फसवण्याचं काम करतो. आणि आपण पुढे बघतो, तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तर प्रभू या ठिकाणी म्हणतो की हे काम कोण्या वैऱ्याचे आहे, म्हणजे सैतान फसवण्याचं काम करतो. आणि दासांनी त्याला म्हटलं की आम्ही जाऊन ते गोळा करावे काय, म्हणजे त्यांना वेगळं करावं का? जे लोक स्वार्थी मनाने प्रभूकडे येतात, जे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवतात, त्यांच्या जीवनामध्ये सैतान फसवण्याचं काम करत आहे. आणि म्हणून त्यांना राहू द्या, वाढू द्या. परमेश्वर आपली वाट बघतो. आपण त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर प्रेम करण्यासाठी आपल्याला प्रभूने सांगितलेलं आहे. आणि याच गोष्टीसाठी परमेश्वर आपली वाट बघतो. पुढे आपण बघतो, तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की आधी निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठऱ्यात साठवा. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की दोन्ही वाढू द्या, निधन पण वाढेल आणि गहू पण वाढेल. पण जेव्हा कापणीची वेळ येईल त्यावेळेस प्रभू येशू त्याच्या सेवकांना सांगून, म्हणजे दूतांना सांगून तो काय करणार आहे की त्यावेळी जे चांगले लोक आहेत, जे खरंच प्रभूवर प्रेम करणारे होते, जे खरंच प्रभूवर प्रेम करणारे आहेत, जे परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रेम करतात, त्यांना तो वेगळं करणार आहे. आणि जे स्वार्थीपणाने प्रभूकडे येतात त्यांना तो वेगळं करणार आहे. जे चिन्ह आणि चमत्काराच्या मागे पळतात, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखादा आशीर्वाद, एखादं काहीतरी आपल्याला पाहिजे, पैसा पाहिजे. कारण आपण बघतो की खूप लोक प्रभू येशूकडे येतात. आपण बघतो की अनेक लोक, अनेक सेवक, देवाचे सेवक चिन्ह आणि चमत्कार करतात. आणि जेव्हा लोकांना हे कळतंय त्यावेळेस ते त्यांच्याकडे पळतात. पण प्रभू येशू आपल्यामध्ये आहे, स्वर्गाचं राज्य आपल्यामध्ये आहे. त्याने आपल्याला सांगितलं की स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. आपण प्रभू मध्ये राहतो आणि प्रभू येशू आपल्यामध्ये राहतो. तर आपल्याला इतर कुठेही पळायची गरज नाहीये. विश्वासात प्रभूला धरून राहणं गरजेचं आहे. कारण जरी काही नाही भेटलं, प्रभू जर आपल्याकडे असेल तर आपल्याला स्वर्गाचं राज्य भेटणार, आपण सार्वकालिक जीवनात जाणार. आणि हे काम आपण स्वतः करू शकत नाही. हे फक्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेच, पवित्र आत्म्याच्या साह्यानेच ते घडू शकतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये
पवित्र आत्म्याचं सामर्थ्य खूप गरजेचं आहे. आपण पुढे बघतो मत्तयाच्या पुस्तकामध्ये 24व्या अध्यायामध्ये 21 पासून, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणा मनुष्याचा निवाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू सांगत आहे शेवटच्या काळाबद्दल. प्रभू येशूने आधी आपल्याला दाखल्याद्वारे सांगितलं. काही गोष्टी प्रभू येशू दाखल्यांच्या द्वारे पण बोलतो आणि काही गोष्टी प्रभू येशू स्पष्ट प्रकारे सांगतो. काही गोष्टी त्यांनी स्पष्ट सांगितले की शेवटच्या काळामध्ये असे दिवस येणार आहेत की त्या ठिकाणी कोणाचाही निवाव लागणार नाही. आपण म्हणतो खूप विश्वास आहे, खूप धार्मिक आहे, खूप चर्चला जातो, पण अशी वेळ येणार आहे की त्याच्या नावामुळे आपला छळ होणार आहे. आज आपण बघतो चर्चवर हल्ले होत आहेत, खूप चर्चवर हल्ले होत आहेत, चर्च तोडलं जात आहे. जिथं प्रभूची प्रार्थना होत आहे, जिथं मंडळी एकत्रित येत आहे, त्या ठिकाणामध्ये काही लोक घुसून त्यांचा छळ करत आहे, त्यांना त्रास देण्याचं काम करत आहे. देवाच्या सेवकांवर हल्ले होत आहे. आपल्याला वाईट वाटतंय, आपल्याला वाटतंय की परमेश्वर का घडू देत आहे. आपण म्हणतो की परमेश्वर हे थांबत का नाहीये. प्रभू येशूने आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. प्रभू येशूने ऑलरेडी आपल्याला सांगितलंय की हे घडणार आहे आणि जे ह्या गोष्टीला तोंड देणार आहेत ते धन्य आहेत. कारण देवाचं वचन म्हणते की जे रक्तसाक्षी बनणार आहेत त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये मोठं प्रतिफळ आहे. जे आज प्रभूच्या नावामध्ये छळ सहन करत आहेत, ज्यांच्यावर हल्ले झाले आहेत किंवा जे रक्तसाक्षी झालेत, त्या लोकांचा स्वर्गामध्ये खूप मोठा प्रतिफळ आहे. त्यांच्यासाठी वेगळं स्थान आहे, त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये स्पेशल जागा आहे. परमेश्वराने प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सावध केलेलं आहे. प्रभूशीने प्रत्येक गोष्ट आधीच सांगून ठेवलेली आहे की तुम्ही विश्वासात टिकून राहा. आणि आपण पुढे बघतो, त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हटले, पहा ख्रिस्त इथे आहे किंवा तिथे आहे, तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्ती व खोटे संदेश ते उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. आमेन. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की त्या काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये अनेक खोटे संदेश येतील आणि ते चिन्ह चमत्कार पण करतील. आजकाल आपण बघतो देवाचे लोक, देवाची लेकरं यांना फसवण्याचं काम सैतानाकडून केलं जात आहे. वैरी येतो आणि फसवण्याचं काम करतो, निधन पेरण्याचं काम करतो. खोटे संदेश येतील, चिन्ह दाखवतील, चमत्कार दाखवतील आणि काही लोक त्यांच्या मागे जातील, चिन्ह आणि चमत्काराच्या मागे. पण आपल्याला प्रभूच्या मागे जाणं गरजेचं आहे. प्रभू काय सांगतो ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला आपला विश्वास प्रभूवर ठेवायचा आहे, चिन्ह आणि चमत्कारांवर नाही. कारण काही लोक येतील आणि म्हणतील की प्रभू तिकडं आहे, प्रभू इथं आहे. तसं प्रभूने सांगितलं की वैरी येतो आणि निधन पेरण्याचं काम करतो, म्हणजे फसवण्याचं काम करतो. शेवटच्या काळामध्ये फसवण्याचं काम खूप होणार आहे. लोक चिन्ह आणि चमत्काराच्या मागे पळतील, काहीतरी मिळवण्यासाठी, आशीर्वादासाठी, पैशासाठी, आरोग्यासाठी. पण हे सर्व गोष्टी तर प्रभू देणारच आहे. पण याच्या मागे आपल्याला पळायची गरज नाहीये. आपल्याला प्रभूला धरून राहण्याची गरज आहे. कारण जर आपण प्रभूला धरून राहतो, विश्वासात टिकून राहतो, तर आपल्याला ते जीवनी मुकुट देणार आहे जे त्यांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपण बघतो प्रभू येशू म्हणतो की शेवटचे जे दिवस आहेत ते कमी केले गेलेले आहेत. जे परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत, जे तुम्ही, मी, आपण सर्व आहोत, ज्यांना परमेश्वराने निवडलं त्यांच्यासाठी ते दिवस कमी केलेत. कारण जर ते दिवस कमी केले नसते तर कोणाचाच टिकाव लागला नसता. कारण इतका भयानक प्रसंग, इतकी भयानक परिस्थिती, इतका भयानक वेळ येणार आहे. आणि आपण पुढे बघू, पहा मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. यास्तव कोणी तुम्हाला म्हणतील, पहा तो अरण्यात आहे, तर जाऊ नका. तुम्हाला म्हणतील, पहा तो आतल्या खोल्यात आहे, तर ते खरे मानू नका. आमेन. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणतो की मी तुम्हाला हे आधीच सांगून ठेवत आहे. 2000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की असं घडणार आहे शेवटच्या काळामध्ये. जसं जसं प्रभूचं येणं जवळ येत आहे, प्रभू येशूचं येणं, प्रभू येशूचं दुसरं येणं जवळ आलेलं आहे. आणि हे गोष्टी घडायला सुरुवात होणार, हे गोष्टी घडणार आणि हे गोष्टी घडणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर हे गोष्टी घडू देतो. कारण बायबलमध्ये सांगितलेलं आहे, प्रभूने ऑलरेडी सांगितलेलं आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला आधीच सावध करत आहे. 2000 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला सावध केलेलं आहे. कारण या गोष्टी घडणार आहेत. कारण देवाचं वचन म्हणतं की शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले. शेवटच्या काळामध्ये असंच होणार आहे. आपण परीक्षेत पडतो, पण परमेश्वर आपल्या क्षमतेच्या पलीकडे आपली परीक्षा बघत नाही. परमेश्वर आपली परीक्षा घेणार नाही, कारण त्याने आपल्यासाठी ते दिवस कमी केलेत. जे निवडलेले लोक आहेत, आपण त्याचे निवडलेले लोक आहोत, त्याने आपल्याला
प्रभू येशूच्या द्वारे निवडलेलं आहे, आपलं तारण केलं आहे आणि आपल्यासाठी त्यांनी ते दिवस कमी केलेत. कारण आपल्याला तितकं संकट, तितकं छळ आपला होऊ नये म्हणून, तितकं सहन करावं लागू नये म्हणून त्यांनी ते दिवस कमी केलेत. पण तरी पण हे दिवस येणार, हे दिवस घडणार, ही गोष्टी घडणार. कारण परमेश्वर चाळणी करत आहे. ते एक फिल्ट्रेशन प्रोसेस आहे. कारण शेवटच्या काळामध्ये जसं प्रभूशीने सांगितलं की निधन आणि गहू वेगळं केलं जाणार आहे. देवाचं वचन म्हणतं की प्रभू त्याच्या देवदूतांना आज्ञा करणार आणि निवडलेली जी लोक आहेत त्यांना वेगळं करणार. जगातल्या सर्व भागातून त्याची जे निवडलेली लोक आहेत, परमेश्वराची जी लोक आहेत, जे लेकरं आहेत परमेश्वराची, त्या लोकांना एकत्र केलं जाणार आहे आणि हे घडणार आहे. त्यामुळे आपल्याला विश्वासात टिकून राहण्याची गरज आहे, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे की शेवटच्या काळामध्ये आपण विश्वासात टिकून राहावं, त्याला धरून राहावं. कारण प्रभूशीने ऑलरेडी आपल्याला आधीच सावध केलेलं आहे आणि ख्रिस्ती म्हणून आपण इतरांना सावध करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. तर आज आपण या वचनातून बघितलं की शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आपल्याला आपल्या विश्वासामध्ये खंबीर राहण्याची गरज आहे आणि आपल्याला आपल्या विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि जर तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन.